नमस्कार आणि स्वागत आहे. आज आपल्यासमोर माहितीचा एक डोंगर आहे. सरकारी अहवाल, संशोधन पत्रिका, लेख आणि या सगळ्यांचं शीर्षक आहे भारत 2026 तंत्रज्ञान, प्रशासन आणि सामाजिक कल्याणातील नवनवीन शोध. खरंय. आता या कागदपत्रांच्या ढिगाऱ्यात हरवून जाण्याऐवजी आज आपण यात जरा सखोल उतरून काही खास आणि महत्त्वाचे मुद्दे बाहेर काढणार आहोत. आणि हे मुद्दे पाहिल्यावर एक गोष्ट अगदी स्पष्ट दिसते. हे केवळ सुटे प्रकल्प किंवा घोषणा नाहीत. यात एक समान धागा आहे, एक विचार आहे. तो विचार कोणता? तो विचार म्हणजे लवचिकता किंवा रेझिलियन्स आणि आत्मनिर्भरता निर्माण करणे. मग ते तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात असो, अन्न सुरक्षेच्या बाबतीत असो किंवा अगदी सामाजिक स्तरावर. प्रत्येक गोष्ट देशाला भविष्यातील धक्के सहन करण्यासाठी तयार करत आहे. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. चला तर मग याच आत्मनिर्भरतेच्या धाग्याला पकडून सुरुवात करूया. अशा एका क्षेत्रापासून जे भविष्याच्या तंत्रज्ञानाची दारं उघडत आहे. क्वांटम कॉम्प्युटिंग. अगदी. आपण बोलतोय अमरावती क्वांटम व्हॅलीबद्दल. हे ऐकायलाच एखाद्या सायन्स फिक्शन चित्रपटासारखं वाटतंय. आणि ते आहेही तसंच काहीसं. आंध्र प्रदेशातल्या अमरावतीमध्ये भारताचं स्वतःचं क्वांटम नर्व्ह सेंटर उभं राहतंय. राष्ट्रीय क्वांटम मिशन अंतर्गत यासाठी तब्बल 6,000 कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. 6,000 कोटी? हो, आणि याचं मुख्य ध्येय आहे डिसेंबर 2026 पर्यंत भारताचा पहिला 133 क्युबिटचा क्वांटम कॉम्प्युटर तयार करणे. 133 क्युबिट हे आकडे सामान्यांना थोडे गोंधळात टाकू शकतात, पण अहवालात असं म्हटलंय की इथे फुल स्टॅक दृष्टिकोन वापरला जातोय. याचा नेमका अर्थ काय? उत्तम प्रश्न. फुल स्टॅक म्हणजे असं समजूया की फक्त गाडीचं इंजिन न बनवता संपूर्ण गाडी बनवणं, चेसेसपासून ते सीट कव्हरपर्यंत. ओके. इथेही तसंच आहे. आपण फक्त क्वांटम कॉम्प्युटर नाही बनवत आहोत, तर क्वांटम सेन्सिंग, क्वांटम मटेरियल्स, क्वांटम कम्युनिकेशन म्हणजे या तंत्रज्ञानासाठी लागणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर आपण काम करतोय. यामागचा विचार काय आहे? विचार स्पष्ट आहे. तंत्रज्ञानाचे केवळ ग्राहक न बनता त्याचे निर्माते बनायचं. उद्या आपल्याला या तंत्रज्ञानासाठी दुसऱ्या देशांवर अवलंबून राहावं लागू नये. आणि यासाठी ट्रिपल हेलिक्स मॉडेल वापरलं जातंय असंही वाचनात आलं. हे काय आहे? ट्रिपल हेलिक्स मॉडेल म्हणजे एका मिशनसाठी 3 ताकदवान भागीदार: सरकार, शैक्षणिक संस्था आणि खासगी उद्योग. सरकार दिशा दाखवतं, IIT सारख्या संस्था ज्ञानाचा नकाशा तयार करतात. आणि TCS किंवा विप्रो सारख्या कंपन्या ते प्रत्यक्षात उतरवतात. अगदी बरोबर. जेव्हा हे तिघं एकत्र येतात तेव्हाच आपण वेगाने आणि योग्य दिशेने प्रगती करू शकतो. ठीक आहे, हे सगळं खूपच हायटेक आहे, पण माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या आयुष्यात या क्वांटम व्हॅलीमुळे काय फरक पडणार आहे? फरक पडणार आहे, आणि तो खूप मोठा असेल. उदाहरणार्थ औषध निर्माण. नवीन औषध शोधायला आज अनेक वर्ष आणि अब्जावधी रुपये लागतात. क्वांटम कम्प्युटर हे काम खूप वेगाने करू शकेल. म्हणजे आजारांवरची उपचार लवकर उपलब्ध होतील. हो. दुसरं उदाहरण म्हणजे सायबर सुरक्षा. भविष्यात क्वांटम कम्प्युटर्स आजचे सर्व पासवर्ड आणि एन्क्रिप्शन तोडू शकतील. या धोक्याला क्यूडे म्हणतात. बापरे. म्हणजे बँक खाती, सरकारी गुपितं सगळं एका क्षणात उघडं पडू शकतं? अगदी. आणि यावर उपाय म्हणून क्वांटम की डिस्ट्रीब्युशन म्हणजे QKD सारखं तंत्रज्ञान विकसित केलं जातंय. याची गंमत अशी की जर कोणी ही क्वांटम चाळी कॉपी करायचा प्रयत्न केला तर ती स्वतःच नष्ट होते. अविश्वसनीय आहे हे. म्हणजे पूर्णपणे सुरक्षित संवाद. हो. एकीकडे आपण भविष्यातील सायबर सुरक्षेची तयारी करत आहोत, तर दुसरीकडे आजच्या प्रशासकीय त्रासातून लोकांना बाहेर काढण्याचाही प्रयत्न दिसतोय. सत्य नावाचं एक पोर्टल सुरू झालंय. अगदी. सत्य पोर्टल हे किमान सरकार कमाल शासन या तत्वाचं उत्तम उदाहरण आहे. आधी कसं व्हायचं ते सांगा जरा. एखाद्या छोट्या उद्योजकाला आपलं उत्पादन विकण्यासाठी अनेक सरकारी कार्यालयांमध्ये जावं लागायचं. वेगवेगळ्या लॅब्समधून रिपोर्ट आणा, कागदांचे गठ्ठे जमा करा आणि पैसा वाया जायचा. सत्य पोर्टलमुळे आता हे सगळं ऑनलाईन होतं. एका क्लिकवर अर्ज, डिजिटल रिपोर्ट आणि प्रमाणपत्र. म्हणजे जो उद्योजक आधी सरकारी कामांमध्ये अडकायचा तो आता आपलं पूर्ण लक्ष व्यवसायावर देऊ शकतो. अगदी. ही आर्थिक लवचिकता वाढवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल आहे. आता कॉम्प्युटरच्या जगातून समुद्राकडे वळूया. हैदराबादच्या इन्कॉईस संस्थेने काही महत्त्वाच्या सेवा सुरू केल्या आहेत. बरोबर. आणि इथे तंत्रज्ञानाचा वापर अगदी जमिनीवरच्या समस्या सोडवण्यासाठी केला जातोय. जसं की जेली AIP नावाची सेवा. 1 मिनिट. जेलीफिश? मला वाटलं ते समुद्रातले सुंदर जीव असतात. ते धोकादायक असू शकतात हे नवीनच आहे. तुमचा प्रश्न अगदी योग्य आहे.
जेलीफिशचे प्रचंड थवे जेव्हा एकत्र येतात तेव्हा ते 20 प्रकल्पांच्या पाणी आत घेणाऱ्या पाईप्समध्ये अडकतात आणि संपूर्ण यंत्रणा बंद पाडू शकतात. अच्छा. मासेमारांच्या जाळ्यात अडकले तर मासे खराब होतात आणि जाळीही फाटतात. हे जेली-IP पोर्टल सॅटेलाइट डेटा आणि AI वापरून या थव्यांचा अंदाज वर्तवतं आणि धोक्याची पूर्वसूचना देतं. वा. आणि इतर 2 सेवा, समुद्रा 2.0 आणि सेवास. समुद्रा 2.0 हे मच्छीमारांसाठी गुगल मॅपसारखं आहे. ते त्यांना समुद्रात कोणत्या भागात जास्त मासे मिळण्याची शक्यता आहे हे सांगतं. म्हणजे डिझेल आणि वेळ दोन्ही वाचतो. हो. आणि सेवास प्रणाली केरळच्या किनाऱ्यावर अचानक येणाऱ्या कल्लाकडल नावाच्या धोकादायक लाटांचा 3 दिवस आधीच अंदाज वर्तवते. त्यामुळे लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी वेळ मिळतो. आहा, हे तर थेट जीव वाचवणारं तंत्रज्ञान झालं. अगदी. समुद्राकडून जमिनीकडे येऊया, विशेषतः शेतीकडे. अहवालात कडधान्य स्वावलंबन मिशनवर खूप भर दिला आहे. भारत जगात कडधान्यांचा सर्वात मोठा उत्पादक आणि ग्राहक आहे. पण तरीही आपण डाळी आयात करतो. हा एक विरोधाभास आहे की नाही? हो, आणि हाच विरोधाभास दूर करण्यासाठी हे मिशन सुरू झालं आहे. याचं उद्दिष्ट आहे 2027 पर्यंत आयातक देशाकडून निर्यात करणाऱ्या देशाकडे प्रवास करणं. हे ऐकायला तर खूप महत्वाकांक्षी वाटतंय. पण या मिशनमध्ये असं काय वेगळं आहे? यापूर्वीही असे प्रयत्न झाले आहेत. खूप चांगला प्रश्न आहे. यावेळी दृष्टिकोनात 2 मोठे बदल आहेत. पहिला म्हणजे बियाण्यांचं विकेंद्रीकरण. आधी चांगल्या प्रतीचं बियाणं दिल्लीतून मंजूर होऊन पोचायला खूप वेळ लागायचा. बरोबर. आता राज्यांना थेट अधिकार दिले आहेत की ते त्यांच्या हवामानानुसार योग्य वाण निवडून शेतकऱ्यांपर्यंत पोचवू शकतात. आणि दुसरा बदल? दुसरा आणि सर्वात महत्त्वाचा बदल तो म्हणजे सरकारने तूर, उडीद आणि मसूरची 100% खरेदी किमान आधारभूत किमतीवर म्हणजे MSP वर करण्याची हमी दिली आहे. 100%? हो. जसं की तुरीसाठी 8,000 रुपये प्रति क्विंटलचा दर. याचा अर्थ शेतकऱ्याच्या मनातली सर्वात मोठी चिंता दूर झाली आहे, माझ्या मालाला भाव मिळेल की नाही. अगदी. हा केवळ कृषी सुधार नाही, तर अन्न महागाईपासून अर्थव्यवस्थेचं संरक्षण करण्याचा एक प्रयत्न आहे. म्हणजे आपण तंत्रज्ञान, अर्थव्यवस्था आणि अन्न सुरक्षा या तिन्ही क्षेत्रांमध्ये लवचिकता निर्माण करण्याबद्दल बोलत आहोत. या व्यतिरिक्तही काही लहान पण महत्त्वाचे बदल घडत आहेत, जसं की शाश्वत बांधकाम क्षेत्रात. हो. आणि ही खूप सकारात्मक बातमी आहे. US ग्रीन बिल्डिंग काउन्सिलच्या लीड प्रमाणित देशांच्या यादीत भारताने जगात 2रा क्रमांक मिळवलाय. ही मोठी गोष्ट आहे. पण याची खरी महत्त्वाची गोष्ट वेगळी आहे. ती म्हणजे नवीन चकचकीत इमारती बांधण्यापेक्षा आपल्या जुन्या अस्तित्वात असलेल्या इमारतींना अधिक ऊर्जा कार्यक्षम बनवण्यावर जास्त भर दिला जातोय. हा एक व्यावहारिक आणि जमिनीवरचा दृष्टिकोन आहे. हाच विचार सेंद्रिय उत्पादनांमध्येही दिसतोय. जर्मनीतील बायोफॅच 2026 मध्ये भारताला कंट्री ऑफ द इयरचा मान मिळाला. तर आत्तापर्यंत आपण तंत्रज्ञान, अर्थव्यवस्था आणि पर्यावरण यावर बोललो. पण या सगळ्याचा पाया तर माणूस आहे. सामाजिक पायाभूत सुविधा आणि मानवी विकासाबद्दल काय चित्र दिसतंय? तिथेही खूप आशादायक काम सुरू आहे. आणि इथेही तोच केवळ वरवरच्या उपायांपलीकडे जाण्याचा विचार दिसतो. उत्तम उदाहरण म्हणजे शिक्षण. उल्हास कार्यक्रमाअंतर्गत मिझोराम पहिलं पूर्ण साक्षर राज्य बनलं आहे. 98.20% साक्षरतेसह. पूर्ण साक्षर? पण याची व्याख्या काय? केवळ सही करता येणं इतकंच का? नाही. आणि हाच यातला महत्त्वाचा बदल आहे. पूर्ण साक्षर या शब्दाची व्याख्या आता बदलली आहे. त्यात केवळ अक्षरोळख नाही, तर कार्यात्मक साक्षरता म्हणजे बँकेचे व्यवहार समजणे, अंकगणित आणि महत्त्वाचे म्हणजे डिजिटल साक्षरता आणि जीवन कौशल्य यांचा समावेश आहे. म्हणजे लोकांना केवळ शिक्षित नाही तर सक्षम बनवण्यावर भर आहे. अगदी बरोबर. आणि जे शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडले आहेत त्यांच्यासाठी काही विशेष प्रयत्न होत आहेत का? जसं की आदिवासी विद्यार्थी किंवा स्थलांतरित कामगारांची मुलं? नक्कीच. आदिवासी विद्यार्थ्यांसाठी तलाश नावाचा एक अनोखा उपक्रम आहे. तो केवळ मुलांना शाळेत परत आणत नाही, तर समुपदेशन, खेळ आणि कलांच्या माध्यमातून त्यांचा आत्मविश्वास आणि आत्मसन्मान वाढवण्यावर लक्ष केंद्रित करतो. म्हणजे त्यांच्या भावनिक गरजांचीही काळजी घेतली जाते. हो. त्याचप्रमाणे केरळची ज्योती योजना स्थलांतरित कामगारांच्या मुलांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी केवळ प्रवेश देत नाही, तर त्यांच्या गणवेशापासून ते दप्तरापर्यंतचा खर्च उचलते. म्हणजे शिक्षणातील जे छुपे खर्च असतात ते दूर करून खऱ्या अर्थाने मोफत शिक्षण. अगदी. हे खूपच प्रेरणादायी आहे. शिक्षणाबरोबरच महिला सक्षमीकरणाच्या अनेक योजनांचाही उल्लेख आहे. शक्तिश्री, यशोदा AI, विमा सखी योजना.
यात काही समान सूत्र दिसतं का? दिसतं. या सर्व योजना महिलांना केवळ लाभार्थी म्हणून पाहत नाहीत, तर त्यांना बदल घडवणाऱ्या एजंट म्हणून पाहतात. विमा सखी योजना घ्या, ती बचत गटातील महिलांना विमा एजंट बनवते. म्हणजे त्या केवळ पैसे वाचवत नाहीत. तर त्यांच्या संपूर्ण गावासाठी आर्थिक सुरक्षा कवच निर्माण करण्याची जबाबदारी आणि संधी त्यांना मिळते. त्या आता गावाच्या अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ बनत आहेत. शेवटी भारताच्या बौद्धिक वारशाबद्दल बोलूया. ध्यान भारतम मिशन अंतर्गत 1 कोटी हस्तलिखितांचं डिजिटायझेशन केलं जाणार आहे. हो, आणि हे म्हणजे आपल्या इतिहासाला आणि ज्ञानाला भविष्यासाठी रेझिलियंट बनवणं आहे. विचार करा, हजारो वर्षांपूर्वी लिहिलेली हस्तलिखितं जी आज कुठेतरी धुळीत पडून आहेत, ती आता उपलब्ध होतील. ती AIच्या मदतीने केवळ एका सर्चमध्ये आपल्याला वाचायला मिळतील. कदाचित आपल्या पूर्वजांनी मांडलेले काही सिद्धांत आजच्या समस्यांवर उपाय देऊ शकतील. हे म्हणजे इतिहासाशी थेट गुगल सर्चनी बोलण्यासारखं आहे. तर या सगळ्या चर्चेनंतर आपण कुठे येऊन पोचतो? एका बाजूला अमरावतीमध्ये क्वांटम कॉम्प्युटर उभारला जातोय, तर दुसऱ्या बाजूला मिझोराममध्ये प्रत्येक व्यक्ती साक्षर होत आहे. हो, एकाच वेळी अत्यंत प्रगत तंत्रज्ञान आणि तितकंच मूलभूत सामाजिक कल्याण या दोन्हीवर भर दिला जात आहे. आणि या दोन्ही गोष्टींना जोडणारा समान धागा जो आपण सुरुवातीला बोललो होतो, तोच आहे लवचिकता निर्माण करणे. मग ती तांत्रिक असो, आर्थिक, सामाजिक किंवा पर्यावरणीय. आणि आत्मनिर्भरता. हो, आयातीवरील अवलंबित्व कमी करून प्रत्येक क्षेत्रात आत्मनिर्भरता वाढवणे हा या सगळ्यामागे एक समान विचार दिसतो. केवळ आजच्या समस्या सोडवण्याऐवजी भविष्यात येणाऱ्या अज्ञात संकटांना तोंड देण्यासाठी एक मजबूत व्यवस्था निर्माण करण्यावर भर आहे. या सर्व माहितीनंतर एक विचार करण्यासारखा प्रश्न मागे उरतो. या सर्व योजना आणि उपक्रम हे सरकार आणि मोठ्या संस्थांच्या स्तरावर सुरू झाले आहेत. पण हे नवनवीन शोध आणि धोरणे सामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनात आणि वैयक्तिक सक्षमीकरणात कसे रूपांतरित होतात? क्वांटम व्हॅलीपासून ते साक्षरता मिशनपर्यंतच्या या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमांना जमिनीवर यशस्वी करण्यासाठी नागरिकांचा सहभाग कोणती भूमिका बजावू शकतो, हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे.